डॉक्टर कविता राणे 5चा पंचनामामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेल्या काही दिवसांपासून राज्यामधलं एक जमीन प्रकरण प्रचंड चर्चेत आहे। हे प्रकरण आहे पुण्यामधलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यानं पुण्यामध्ये त्यांच्या कंपनीनं पुण्यामध्ये एका जमिनीचा व्यवहार केला जो बराच चर्चेमध्ये राहिला। झालं असं की पुण्यामधली एक मोक्याची जमीन त्यांच्या कंपनीनं विकत घेतली, पण ही जमीन महारत्नाची होती आणि आता एकूणच या जमिनीचा व्यवहार, या जमिनीसाठी भरण्यात आलेलं मुद्रांक शुल्क यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। खरं तर या जमिनीचा व्यवहार झाला होता 300 कोटी रुपयांना। मुद्रांक शुल्काची रक्कम होती 21 कोटी रुपये, पण ही कंपनी एक आयटी कंपनीसाठी ही जागा विकत घेते असं दाखवल्यामुळे हे मुद्रांक शुल्काची किंमत कमी करण्यात आली। कमी कितपर्यंत तर 21 कोटींचं मुद्रांक शुल्क 500 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार समोर आले आणि आपण हा व्यवहार रद्द करत आहेत असं सांगितलं। खरं तर अजित पवार यांच्या मुलानं हे सगळं सांगणं अपेक्षित होतं, पण मुलाच्या वतीनं अजित पवार यांनीच हा व्यवहार रद्द होत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर या जमिनीच्या पोटी ज्या आधीचं 21 कोटींचं मुद्रांक शुल्क आणि नंतरचं 21 कोटींचं मुद्रांक शुल्क व्यवहार रद्द करण्याचं असं मिळून एकूण 42 कोटींचं मुद्रांक शुल्क या जमिनीचं भरणं अपेक्षित होतं, जे अजूनही भरलं गेलेलं नाहीये। जर व्यवहार रद्द झाला असेल तर हे मुद्रांक शुल्क का भरलं गेलं नाहीये आणि शिवाय हे मुद्रांक शुल्क न भरल्यामुळे 14 दिवसांची मुदतवाढ मागण्यात आलेली आहे। आता हे सगळं प्रकरण जर मिटवायचाच असेल व्यवहार तर त्यासाठी मुदतवाढ का मागण्यात आली असाही प्रश्न उपस्थित होतो। या सगळ्या मुद्द्यासंदर्भात चर्चा करायची, पण त्या अगोदर बघूयात हे प्रकरण नेमकं काय आहे। मुळशी तालुक्यामधल्या मुंढवा इथं 300 कोटी रुपयांच्या जमिनीचं खरेदी खताची नोंदणी करण्यात आली। जमिनीची बाजारभावानं किंमत होती 1800 कोटी असा विरोधकांनी दावा केला। महारत्नाची ही जमीन होती, त्यामुळे ही जमीन विकत घेता येत नाही असाही दावा केला जातोय। नियमांनुसार अशी कोणतीही जमीन असेल तर ती सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही, हस्तांतरित करता येत नाही किंवा गहाणही ठेवता येत नाही। 25 मे 2025 ला या जमिनीचा व्यवहार झाला। नाममात्र 500 रुपये मुद्रांक शुल्क या जमिनीच्या व्यवहारापोटी भरलं गेलं। या व्यवहारामध्ये 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरणं खरं तर अपेक्षित होतं, अनिवार्य होतं, मात्र ते भरलं गेलं नाही, कारण ज्या कामासाठी जमीन वापरली जाणार होती त्या अंतर्गत ही शुल्क माफी करून घेण्यात आली। 48 तासांमध्ये उद्योग संचालनालयानं ही शुल्क माफी केली होती आयटी उद्योग उभारण्यासाठी। 1973 साली ही संबंधित जमीन सरकारनं बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला 2038 पर्यंत भाडेकरारानं दिली। 2006 साली शीतल तेजवानी यांनी इतर 272 पक्षकारांच्या सोबतीनं या जमिनीसाठी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली। शीतल तेजवानी यांनीच अमेडिया कंपनी सोबत खरेदी खताचा हा व्यवहार नोंदवला होता। आरोपींमध्ये शीतल किशनचंद तेजवानी, दिग्विजय अमरसिंग पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू यांची नावं आहेत। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर आशा मिरगे। आशाताई नमस्कार। नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये। आता सध्याचं प्रकरण हे सगळं सुरू आहे, मला वाटतं आपण अनेकदा याच्यावर बोललोय सुद्धा आपल्या चर्चांमध्ये, पण आता जो मुद्दा आहे तो 21 कोटीचे जे 42 कोटी झालेले आहेत ते भरण्याचा, याच्यामध्ये वेळ का काढला जातोय असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मुदत का मागितली जाते? मुदत मागितली जाते हे पैसे भरण्याची अडचण आहे की आणखीन काही तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय? सगळ्यात महत्त्वाचं की हॅलो, हा बोला। हो हो please. सगळ्यात महत्त्वाचं आपण जे आतापर्यंत माहिती सांगितली त्यात अजून 2 गोष्टी मी ऍड करेल। बरं, की या शीतल तेजवानींना जी पॉवर ऑफ अटर्नी दिली होती त्यात स्पष्ट नमूद आहे कुठलाही व्यवहार करण्याची परमिशन आम्ही तुम्हाला देत नाही, फक्त सरकार दरबारी जे आमचं काम थांबलंय तुंबलंय, जे आता अमेडिया कंपनीचं 48 तासात उद्योग मंत्रालयाची परमिशन आणि 24 तासात खरेदीची परमिशन हे जे सगळं होतं असं आम्हाला मिळत नाही, ते तुम्ही मिळवून द्या एवढंच आहे। त्यामुळे खरेदी करण्याचा मुळात त्यांना
व्यवहार करण्याचा मुळात त्यांना अधिकारच नाही. एक, अशा पद्धतीने व्यवहार करण्याची परमिशन जरी दिली तरी नजराणा भरावा लागतो. तो नजराणा भरण्या गेलेला नाहीये. दुसरं आणि तिसरं, जो गुन्हा दाखल झालेला आहे, जनरली सेल डीडीच्या अशा फ्रॉड्समध्ये जर गुन्हे दाखल झाले, बँक घोटाळ्यांमध्ये असो, कंपन्यांमध्ये असो, तर त्या कंपनीशी संबंधित सर्व लोकांवर कलेक्टिव्ह गुन्हा दाखल होतो एकाच कलमाप्रमाणे. बरोबर. 99% भागधारक असणाऱ्यावर गुन्हा दाखल नाही आणि 1% असणाऱ्यावर फक्त त्यांनी सही केली म्हणून गुन्हा दाखल आहे असं काही आतापर्यंत पाहण्यात येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की लक्षात आलं, बोभाटा झाला, उघड झालं, चर्चा झाली, विरोधकांनी नाव ठेवायला लागले, मग आता आम्हाला ती नको. माझा भाबड्या मनाला प्रश्न पडतो की जर हे उघड झालं नसतं तर काय या महारवतनाची या 250 लोकांवर अन्याय करून 1800 कोटीची जमीन फक्त 300 कोटीच्या व्यवहारात आणि 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर देण्यात आली असती. मग आता सगळ्यात महत्वाचा तुम्ही विचारलेला प्रश्न की मुद्रांक शुल्क भरण्याला वेळ देण्याचा फार्स शब्द वापरते मी का? तर याचं उत्तर खरं तर या सरकारकडे, कारण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं जे काय पद आहे ते तर असंवैधानिक आहे. खरा संवैधानिक पद आहेत आपले माननीय मुख्यमंत्री महोदय. बीजेपी आणि मित्र पक्ष प्रणित सरकार याच्याकडे याचं उत्तर आहे. कारण जेव्हा मी आता 8 दिवस झाले या सगळ्याचा अभ्यास करते आहे, याचं हे करते आहे, माझ्या लक्षात येते की या बीजेपी सरकारच्या कार्यकाळात राजकारणाचा, सत्ताकारणाचा प्रतलच बदललेला आहे. प्रतल प्लेनच बदल दिया, सब 360 डिग्री से. पहा, लहानपणी आपण पाहायचो सरकार एक तर केंद्र सरकार एक तर राज्य सरकार. कधीतरी तुम्ही बीजेपी सरकार, काँग्रेस सरकार, मोदी सरकार, फडणवीस सरकार, देवेंद्र सरकार, नरेंद्र सरकार ही शब्द ऐकली होती का? नाही. पण यांनी त्याची सवय लावली आपल्याला. यासाठी त्यांनी काय नाही केलं तुम्ही असं पहा, 2022 पासूनही पहा, 20 पासूनही पहा. घर फोडा, पक्ष पळवा, चिन्ह पळवा आणि यासाठी काय करा? सरकारी यंत्रणांना वेठीस धरा. प्रथम पोलीस प्रशासनामध्ये आपली माणसं बसवून विरोधकांचे फोन टेप करा. त्यांचं काय चालू आहे याच्याकडे लक्ष ठेवा. मग ईडी, सीबीआय, आयटी, जमीन घोटाळे, बँक घोटाळे यात त्यांना अडकवा. अगं निवडणूक आयोगासारखा वागत नाही, सुप्रीम आणि कोर्टासारखे वागत नाहीत, ईडी, सीबीआय, आयटी याच्यासारखे वागत नाहीत. महसूल विभाग नॉर्मल कसा वागेल? तो इम्पार्शल आणि नियमाप्रमाणे कसा वागेल? बावनकुळेंना माझा प्रश्न आहे की सेल डीडच्या जे 5 कायदे आहेत त्यातल्या कलम क्रमांक 80 प्रमाणे अशा पद्धतीचा फ्रॉड शंका जरी असेल तर तो व्यवहार कॅन्सल करता येत नाही. ते म्हणतात नियमाप्रमाणे मुदत दिली आहे. माझा त्यांना प्रश्न आहे, कुठल्या नियमाप्रमाणे कॅन्सल केलाय हेच पहिलं सांगा आम्हाला. ओके, बर. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की तुमच्या बोलण्यामध्ये जे आलं की हा व्यवहार हा काही सहज झालेला व्यवहार नाहीये. मुळात इतक्या मोठ्या किमतीची जमीन जेव्हा 300 कोटींना जाते तेव्हाच प्रशासनाच्या भुवया उंचावायला पाहिजे होत्या. तसं झालं नाही. मुळात महारवतनाची इतकी मोठी जमीन विकली जाते तेव्हा प्रशासनाच्या भुवया उंचावायला पाहिजे होत्या. झालं नाही. जेव्हा केंद्र सरकारच्या एका संस्थेकडे असलेली जमीन विकली जाते तेव्हाही महसूल खात्याच्या भुवया उंचावायला हव्या होत्या. तेही झालं नाही. आणि त्यानंतर जेव्हा याच्यावर गुन्हा नोंदवला जातो तेव्हा तुम्ही म्हणालात की 99% भागधारक असलेल्या अजित पवार यांच्या पुत्रावर गुन्हा नोंदवला जात नाही. एकूणच याकडे फक्त व्यवहार म्हणून बघताना यातली क्रिमिनल कॉन्स्पिरसी लपवण्याचा प्रयत्न होतोय. 100% होतोय. आणि हा दुर्दैवानं ज्या सरकारवर मतदार राजानं विश्वास करून त्यांना निवडून दिलं, त्यांना सरकार दरबारी बसवलं, आपला महाराष्ट्र त्याचं महसूल सगळं ज्यांच्या हातात दिलं त्यांच्याकडून होते. हे दुर्दैव आहे. आणि आता महत्वाचं आणि आता जी चौकशी समिती नेमलेली आहे त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं? म्हणजे त्याचा अहवाल खरं तर काल येणं अपेक्षित होतं, तो काल आला नाही, कदाचित आज येईल. काय तुम्हाला माहिती आहे अहवालात काय येणार आहे? सगळ्यात आनंद आहे. मला सांगा, ज्या विभागाच्या योगे, ज्या विभागातून हा अशा पद्धतीचा व्यवहार झाला, ज्या दिवशी हे उघड झालं त्या दिवशी हा महसूल मंत्री म्हणतात मला माहित नाही असा व्यवहार झाला, मी माहिती घेतो. उद्योग मंत्री म्हणतात मला माहिती नाही अशी परमिशन दिली गेली, मी माहिती घेतो.
खुद्द उपमुख्यमंत्री महोदय आणि त्या घरातच राहणारे अजितदादा म्हणतात मला माहिती नाही, मी माहिती घेतो. आणि माहिती घेऊन ते काय करतात की यांना माहिती नसताना ज्या विभागाने हा व्यवहार केला त्या विभागाच्या सचिवाला तुम्ही त्याच्यात अध्यक्ष म्हणून नेमता. मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की खरंच मीच माझ्या अंतर्गत तो व्यवहार केला आणि मीच जर त्या चौकशी समितीचे अध्यक्ष होत असेल तर किंवा माझ्या अधीनस्थ कोणीतरी तर खरंच निपक्षपाती कारवाई होईल. आता लोक म्हणतात की 5 पुण्यातले आहेत का 4 पुण्यातले आहेत ते कळू नका, पण जे पालकमंत्री आहेत त्यांचे पुत्र आहेत, खरंच निपक्षपाती कुठला तरी ब्युरोक्राट निर्णय देऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? मला कुठेतरी अशाच आपल्या चर्चेत कळलं की बाबा ते लायकीचे अधिकारी होते म्हणून 4 अधिकारी तिथले आहेत. माझा प्रश्न आहे मग सगळे लायकीचे अधिकारी इकडे विदर्भ मराठवाड्यात न देता तुमच्या पुण्या मुंबईकडे का ठेवता का तुम्ही? आमच्याकडे एकही लायकीचा अधिकारी नाही आहे त्या चौकशी समितीत घेण्या लायकीचा. एक कलेक्टर, एखादा SP, एखादा सचिव, कोणीच नाही. दिस इज स्ट्रेंज. आणि ज्यांनी व्यवहार केला, ज्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा ज्यांच्या अधिकारांच्या अंतर्गत व्यवहार झाला त्यांनीच त्याची चौकशी करावी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार. पण आता प्रश्न असा आहे की हा काय मुद्दा फक्त एका व्यवहाराचा नाहीये, हा प्रचंड राजकारणाचा सुद्धा मुद्दा आहे आणि ते तुम्हाला किंवा मला सांगण्याची गरज नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला ते कळतं. आता जर याच्यामध्ये राजकारण असेल आणि हा व्यवहार एकदाचा रद्द करून यातनं मोकळं व्हायचं असेल तर सोपा उपाय होता ते 42 कोटी भरून मोकळं होतं आलं असतं. पण तसं न करता जर याच्यामध्ये वेळ काढण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्या मागे कारण काय? हा फक्त वेळ काढणं हा व्यवहाराच्या दृष्टीचा भाग आहे की याच्यामध्ये राजकारण दिसतंय? 2 गोष्टी आहेत त्याच्यात. वेळ काढणे याचा मुख्य उद्देश कदाचित असू शकतो की एवढे मोठे 42 कोटी कशाला भरायचे. थोडस काय आहे, आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, काय झालं शीतल हगवणे केसचं? आहे आपल्याला काही पता आता काय चालू आहे? बस ही राळ काही दिवस उठेल आणि बसलं की आपण आपला अळीमिळी गुपचुळी करून टाकू. माझा बावनकुळे साहेबांना आणि मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे की 2024च्या 3 जुलै 2024च्या आधी हा व्यवहार झाला असता तर आशिष शेलार म्हणतात त्या छोट्या लेकराला राजकारणात आणू नका. बावनकुळे म्हणतात ते सगळं नियमात झालेलं आहे आणि नियमाप्रमाणेच होणार आहे. अजितदादा हा नियमात चालणारे व्यक्ती आहेत. मुख्यमंत्री महोदय म्हणतात त्यांच्याजवळ तर बोलाच नाही लागत, क्लीन चिटची एक मोठी वॉशिंग मशीनच घेऊन बसलेली आहेत ते, त्यामुळे त्यांना वेगळं काही बोलायचीच गरज नाही. जेव्हा माझा मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे 70,000च्या घोटाळ्याची 2014 मध्ये असंच राळ उठवली. सत्तांतर होण्याच्या असंख्य कारणांमध्ये एक कारण नक्कीच ते पण आहे. आणि मग दादा सत्तेत गेल्यावर क्लीन चिट मिळाली. मग आता देवेंद्र फडणवीस माफी का नाहीत मागत आमची? कारण आमचे नेता होते त्यावेळेस ते का नाहीत मागत? ते खोटे होते की आता क्लीन चिट दिली हे पार्शियल आहे? 2 पैकी एक काहीतरी खरं असायला पाहिजे, त्यातलं कुठल्याच 2 पैकी एक काहीतरी नक्कीच खरं असायला पाहिजे. दोन्ही खरं कसं असेल बरं? आणि या सगळ्या सुशिक्षित आपापल्या पद्धतीनं नियमात राहून इन्कम टॅक्स भरणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, मेहनत करणाऱ्या मतदारांना हे राजकारणी लोक मूर्ख समजतात की काय? हा तर कळीचा मुद्दा आहेच याच्यातला आणि त्याचं उत्तर कुणाकडेच नाहीये आणि कुणी त्यात शोधण्याचा प्रयत्नही करत नाही. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्यासोबत आहेत. कुंभार सर नमस्कार. 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 बरं सर, आता मुद्दा असा आहे की आता 21 कोटींच्या ऐवजी भरायचे आहेत 42 कोटी, म्हणजे एकदा व्यवहार केला आणि मग तो रद्द केला तर दोन्हीचे मिळून मुद्रांक शुल्क भरायचे. 14 दिवसांची मुदत मागितली गेली. का बरं 14 दिवसांची मुदत मागितली आहे? म्हणजे 42 कोटींची जुळवाजुळव करण्याची मुदत आहे की बाकीच्या गोष्टी झाकण्याच्यासाठीची मागितलेली मुदत आहे? ही सगळी मुदत आहे ते हे प्रकरण थंड व्हावं याच्यासाठीची आहे. कोणीही 21 किंवा 42 कोटी रुपये भरेल असं मला वाटत नाही. हे सगळं प्रकरण आणखी थोडा म्हणजे मुदतवाढ दिली, आणखी एक मुदतवाढ दिली, नॅचरल जस्टिस दिल्याचं दाखवायला जाईल. त्यानंतर कुठली तरी एक पार्टी कोर्टामध्ये जाईल, स्थगिती ती मिळेल आणि मग हे पुढे प्रकरण आपण विसरेपर्यंत तसंच चालू राहील असा माझा अंदाज आहे. एकीकडे हे प्रकरण जर असं त्यांना निस्तरायचं असतं सगळ्याच पार्टीजना तर ते एका मिनिटाचं काम होतं. दोन्ही पार्टीज जाऊन कुठे जाऊन तो कॅन्सलेशन डीड करू शकत होती, परंतु तसं काही केलेलं नाही. याचा अर्थ याच्या कारण काय आहे, म्हणजे इलिगल व्यवहार आहे तो आधी पैसे भरून लिगल करायचा आणि मग तो कॅन्सल करायचा, हे मला गणितच कळत नाहीये. बरोबर, जे बेकायदा आहे तो बेकायदा आहे.
ते पैसे जर तुम्ही भरून आता कसं उद्या बरोबर आहे समजा तुमचं त्याचे 21 की कोटी याच्यामध्ये रुपये काय भरले फक्त समजा. मुद्रांक शुल्क भरलं नाही एवढंच काय बेकायदेशीर गोष्ट नाहीये, मग बाकीच्या बेकायदेशीर गोष्टींचं काय? हा मुद्दा बरोबर आहे तुमचा. एकदा रजिस्टर झालं एकदा दीड कुठलंही तिथे कायदेशीर झालं आणि मग समजा परत ते नंतर हे भरायला गेलेच नाहीत तर मग काय त्याचं म्हणजे हे सगळं गुंतागुंत आहे, सगळंच चुकलेलं आहे, सगळंच बेकायदा केलेलं आहे. त्याच्यामुळं ते धड रद्द करता येत नाही, धड ठेवता येत नाही, धड त्याच्यावर आणखी काय कारवाई करता येत नाही. कारवाई करायची हिंमत या प्रशासनामध्ये नाही. तर हे जर सगळं खोटं झालंय तर कारण ज्या वेळेला या ज्या लोकांची पार्थ पवारचं नाव त्या FIR मध्ये घ्यायची धाडस होत नाही ते का 42 कोटी आणि 21 कोटी रुपये वसूल करणार आहेत का? काही दिवस वाट बघतील, सगळे आपण विसरू आणि मग ते काहीतरी मार्ग काढतील, ढीगभर कागदपत्र तयार करतील, मग कोर्टात जाणं अवघड होईल, कुठल्या तरी मुद्द्यावर स्टे मिळून जाईल आणि हे प्रकरण तसंच रेंगाळत जाईल. नाही पण आता ह्याच्यातलं सर अगदी तुम्ही तर म्हटलात म्हणून तो मुद्दा पण सर की समजा जर असं होतं की 21 कोटींचं मुद्रांक शुल्क 500 रुपये करणं हे जर समजा नियमात बसणारं होतं तर मग आता 21 कोटी आणि 42 कोटी याचा घोळ घालण्याची गरज नव्हती. आणि जर 21 कोटी आणि 42 कोटी याचा जर घोळ घातला जातो तर याचा अर्थ तुमचा मूळ नियम ज्या अंतर्गत तुम्ही सूट दिली होती ते चुकलं होतं. मग त्याच्यासाठी महसूल खात्यातल्या अधिकाऱ्यांना दोषी धरलं पाहिजे, तेही होताना दिसत नाहीये. याच्यात तेच सांगतो मी, कुणाला काही करायचं नाहीये. मला एक कळत नाही, जर समजा एखादं डील रद्द झालं तर नियमाप्रमाणे म्हणजे माझी जेवढी काही नॉलेज आहे त्याप्रमाणे त्या डीलचं एक पेनल्टी वगळता बाकी सगळे पैसे परत दिले जातात. मग याच्यामध्ये अडचण काय आलेली आहे? याच्यामध्ये आधीही भरा नंतरही भरा हे कुठून आलं? त्याच्यामध्ये कसं आलं? एकदाच राज्य शासन किंवा जे महसूल मंत्री आहेत त्याचे जे खाते IGR असेल वगैरे त्यांनी स्पष्ट लोकांना सांगावं ना बाबा हे चाललेलं आहे. हे सांगू शकत नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांनी एक स्टेप घेतली की त्याच्यातून 10 प्रश्न निर्माण होणार. त्यामुळे हे आणि याच्यात खरी अडचण त्यांची ही झालेली की जबाबदार धरायचं कोणाला? कारण पेनल्टी माफ करणे वगैरे खाली नसतं, हे वरच्या अधिकाऱ्यांकडून येत नसतं. त्यामुळे आता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना हात लावण्याची हिंमत कुठल्याही सरकारमध्ये नसते. त्याच्यामुळे हे टाळत जातील. अजून काही दिवस आपण विसरू. एकाच विषयावर जनता तरी किती लक्ष देणार आहे किंवा माध्यम तरी किती लक्ष देणार आहे, आम्ही तरी किती लक्ष देणार आहे. त्यामुळे थंडा करके खाऊ. कारण कारवाई करायची असती तर पहिल्या दिवशी झाली असती. चोरी झाल्यानंतर FIR करायला कोणी आज उद्या करू मुहूर्त बघत नाही किंवा अर्धवट करत नाही. हा पण सर याच्यातला एक प्रश्न तुम्ही मगाशी आशाताईंना पण विचारला की या सगळ्यांकडे फक्त व्यवहार म्हणून बघितलं जे जात आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा अँगल हा पूर्णपणे त्याच्यावर झाकण टाकलं जातंय, पडदा टाकला जाते, त्याची चर्चाही होणार नाही याची काळजी घेतली जाते. हेच कारण आहे. कारण हे करणारे त्यांच्याच म्हणजे मी हे सगळे जे आहे ना एक टोळी आहे असं समजतो. आणि याच्यामध्ये जे काही घडलंय ते काय असं आजच्या चुकून घडलेलं ही गोष्ट नाही. सगळी गोष्ट प्लॅन करून झालेली आहे. त्यामुळे जर कारवाई करायची झाली तर सगळ्यांवर करावी लागेल. आणि कारवाई करायची कोणी? कारण ज्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं, ज्यांनी याच्यामध्ये काळजी घेणे अपेक्षित होतं तेच तर याच्यात गुंतलेले आहेत. मग कारवाई करायची कोणी आणि कुणावर? उद्या कोर्टाने जर विचारलं तर तुम्ही काय करत होता, तुम्ही 500 रुपये कसे घेतले, तुम्ही 21 कोटी का नाही घेतले, हे जर कोर्टाने विचारलं तर त्याचं उत्तर काय असणार आहे? त्याच्यामुळे थोडे दिवस वाट बघितली जाईल, एकमेकाला संधी दिली जाईल, एकमेकांच्या सुतावर कसं पांगून घालायचं याची, आणि मग ते हळूच ते रद्द होईल किंवा कदाचित ही जागा सुद्धा परत त्यांच्या ताब्यात जाईल. काही सांगता येत नाही. कारण हा एक घोटाळा जर उघडकीला आला पूर्णपणे आणि व्यवस्थितपणे तर असे शेकडो घोटाळे महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशी होत नाही आणि काही कारवाई होणार नाही. म्हणजे ही जी चौकशी समिती आहे किंवा आता जे सांगितलं जाते सरकारकडनं ही सरळ सरळ धूळफेक आहे असं तुमचं म्हणणं आहे? मी पहिल्या दिवसापासून हे म्हणतो, कारण चौकशी करायची असेल त्रयस्थ लोकांनी, ज्यांची चौकशी नेमली तेच ह्या गोष्टींचे सुपरवायझर होते. त्यांनी त्या गोष्टी अशा होऊ नये त्याची काळजी घ्यायची होती. त्यांनी ती काळजी घेतली नाही. आता कोर्टमध्ये हेच विचारेल ना, तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहेत, तुम्ही काय करता, तुमच्या खात्यात अशा गोष्टी होत असताना तुम्ही गप्प का बसलात, तुम्ही कारवाई का केली नाही, अशी आणखी किती प्रकरण घडली, तर काय उत्तर असेल कोणाचं तरी? ठीक आहे. त्यामुळे हे असं
असंच होत राहील ते. बर, आशाताई, खरं तर विजय कुंभार सर गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या विषयांवर बोलतात, सातत्यानं लढा देतात, पण आता हे लढा देणारे कार्यकर्ते सुद्धा थकू लागलेले आहेत, कारण काही होत नाहीये सिस्टीम कडनं, असं त्यांचं म्हणणं आहे. आता मुद्दा असा आहे की जेव्हा अंजली दमानिया या प्रकरणावर बोलतायत, लढतायत, विजय कुंभार जेव्हा बोलतायत, लढतात, तेव्हा विरोधी पक्ष त्यांना का साथ देत नाहीयेत? विरोधी पक्ष का रस्त्यावर येत नाही? इतर अनेक मुद्द्यांवर ज्या त्वेषानं तुमचा पक्ष येतो, आंदोलन करतो, त्याच त्वेषानं यामध्ये का नाहीत? पवार कुटुंबियांचा हा प्रश्न आहे, पवार कुटुंबियांवर हे आरोप आहेत म्हणून? नाही नाही, मला तसं नाही वाटत. सध्या योगायोगाने किंवा त्या जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्या नशिबाने नगरपालिकांची इलेक्शन जी आहे, सगळी ही जी राजकारणी मंडळी आहे, तसाच विरोधी पक्ष सध्या बऱ्यापैकी बॅकफुटवर आहे. म्हणजे स्थानिक इलेक्शन करत असताना या वरच्या लोकांच्या, आमचे पक्ष एकाचे दोन झाल्यामुळे हे लोकली आम्ही इतकी वर्ष एकत्र काम करणारी कार्यकर्ता मंडळी जी एकमेकांच्या सणावाराला जायचो किंवा दुःखासुखामध्ये उभं राहायचो, तीच एकमेकांच्या विरोधात उभी राहिली आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी नको बाबा आता ते राजकारण, कारण आज आपला आहे तो उद्या कोण होईल आणि सगळं आपलं समजून घेऊन आपल्याच विरोधात वापरेल का, असं म्हणून बऱ्यापैकी मंडळी राजकारणातून किनारा केलेला आहे. जी उरलेली आहेत, जी नौखी आहेत, त्यात जिथं पैसा मिळेल, जिथं सत्ता मिळेल, तिथं जाता येत असेल तर तिकडे ओढतात. त्यामुळे विरोधी पक्षाजवळ सध्या नगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनसाठी चांगले उमेदवार निवडीचा एक मोठा चॅलेंज आहे. आणि हा चॅलेंज करत असताना, भरून घेत असताना लोक येतात, आम्हाला एबी फॉर्म मागतात, आमच्याकडून उभं राहतो म्हणतात, पण तो खरंच आपला किती राहील, आपल्या कितीचं लायकीचा असेल, यासाठी आम्ही त्यात बिझी असल्यामुळे याकडे लक्ष देत नाही. हा एक पहिला प्रश्न आहे विरोधी पक्षाला द्वेषानं न उतरण्याचा. दुसरा प्रश्न आहे की जागोजागी युती करण्याची गरज पडणार आहे, सगळ्यांनाच पडणार आहे जर टिकायचं असेल तर. इवन म्हणजे कधीतरी असं आहे की शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र आहे आणि पवार साहेब आणि अजितदादा यांचा पक्ष एकत्र आहे काही ठिकाणी. मग अशा पद्धतीने होत असताना माझ्यासारखी जी पॉलिटिकल कमी आणि सामाजिक जास्त आहे, किंवा कधीही कुठलंही तिकीट मागणार नाही, मला उभं राहायचं नाही, मला निवडून यायचं नाही, मला सत्तेत जायचं नाही, असाच व्यक्ती बोलू शकतो. ज्यांना ती आशा आहे असे व्यक्ती बोलताना विचार नक्की करणार. नाही, पण काय याच्यापेक्षा तिसरं पण कारण असू शकतं ना. तुमच्या जमीन व्यवहारांवर बोललात तर आपल्याही जमीन व्यवहारांवर येईल, मग आपलेही व्यवहार बाहेर होईल, आपलीही अडचण होईल, असं म्हणण्यापेक्षा तेरी बी चूप मेरी बी चूप हे सगळ्याच विरोधी पक्षांसाठी सुद्धा असाच मार्ग ही शक्यता आहे ना. काही ठिकाणी ते खरं असू शकतं, नक्कीच काही ठिकाणी ते खरं असू शकतं. आणि आता कुंभार साहेब म्हणाले, त्याच्यात मला एक ऍड करायचं आहे की मुदत मागण्याचं एक कारण असेल की तोपर्यंत त्या जमिनीचा ताबा घेऊन घ्यायचा, मग कोर्टातून स्टे मिळवायचा आणि स्टे स्टेटस को नंतर तारीख पे तारीख जसं चिन्हांचं चालू आहे, एका माग एक इलेक्शन चालू आहेत, पण चिन्ह काही ज्याचं त्याला मिळत नाही, आमदारांची पात्रता यावर काही निवड होत नाही, तारीख पे तारीख अशा पद्धतीनं त्या जमिनीतून आपल्याला करायचा तो फायदा किंवा आपल्याला पाहिजे ती ऍडजस्टमेंट करून घ्यायची, हा सुद्धा उद्देश याच्यामध्ये असू शकतो, असं कुंभार सरांचं ऐकल्यावर मला वाटलं. पण व्यवहार रद्द करायचा असं म्हटल्यानंतर बरोबर करू म्हणतील ते, तोंडाने काही म्हणो, काय अर्थ आहे त्या गोष्टीला. ठीक आहे. मग एकूण असं आहे की राज्यामध्ये एखाद्या मोठ्या जमिनीचा व्यवहार होतो, त्या व्यवहारामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाची कंपनी असते, त्या कंपनीमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाची 99% भागीदारी असते. हा व्यवहार चुकीचा आहे असं माध्यमांमध्ये येतो, व्यवहार रद्द करायचा आहे असं उपमुख्यमंत्री सांगतात, मग चौकशी त्यांचंच सरकार लावतं, त्या चौकशीचा अहवाल येणं अपेक्षित असताना जी मुद्रांक शुल्क भरायचं आहे ते भरलं जात नाही. आणि आता शंका अशी उपस्थित केली जाते की कदाचित फक्त वेळ वाढवून घेतला जाईल आणि या वाढवलेल्या वेळामध्ये प्रकरण शांत करून पुन्हा एकदा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. असं जर होणार असेल तर हा फक्त एका जमिनीपुरता मर्यादित असलेला व्यवहार असणार नाही, हा जनतेला दिलेल्या विश्वासाचा घात करण्याचा सुद्धा व्यवहार असेल. कारण उपमुख्यमंत्री जेव्हा स्वतः सांगतात की आम्ही हा व्यवहार रद्द करतोय, त्यानंतर जर वेळ काढून ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतोय असं जर काही जणांना वाटत असेल, मग त्यामध्ये सामाजिक क्षेत्रातले व्यक्ती असतील, राजकीय क्षेत्रातले व्यक्ती असतील, तर ती गंभीर बाब आहे. त्यामुळे लवकरात लवकर या
संपूर्ण प्रकरणात जी चौकशी समिती नेमलेली असेल तिचा अहवाल यायला हवा। हे प्रकरण ज्या पद्धतीनं ही जमिनीची नोंदणी झालेली आहे त्याची चौकशी योग्य पद्धतीनं होऊन त्याचा जर व्यवहार रद्द करायचं आश्वासन देण्यात आलं असेल तर कुठलेही वेळ न घालवता तो व्यवहार रद्द व्हायला पाहिजे। त्यासाठी जे काही शुल्क असेल ते भरलं गेलं पाहिजे। जर जनतेला हे आश्वासन दिलं गेलेलं आहे की हा व्यवहार रद्द होतोय तर ते आश्वासन वेळेत पूर्ण होणं ही सुद्धा गरज आहे, तरच जनतेचा यावर विश्वास बसेल। आपण दोघेही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या दोघांचेही मनापासून आभार। आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा जय महाराष्ट्र।